NLP न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग जगातलं सायन्सचं हे फार मोठं आश्चर्य आहे आणि या आश्चर्यानुसार मी तुम्हाला आजचा जो आपला एक्सरसाइज नंबर 4 लेसन नंबर 4 नाव आहे क्वालिटी ऑफ टीचर. कोणताही एखादा प्रश्न येतो की त्याचं तुम्हाला 10 ओळीत उत्तर लिहायचं आहे किंवा एखादा निबंध येतो 10 ओळी 15 ओळी तुम्ही निबंध लिहा आणि इथं मुलं बरोबर घाबरतात. यार हे 10-15 ओळी आठवतच नाहीत, लिहायच्या कशा, तर ते कशा लक्षात ठेवायच्या याच्यासाठी पहिलं तुम्हाला पेज सिस्टम आठवावं लागेल, जे मी तुम्हाला मागच्या लेसन मध्ये शिकवलंय. तरी सुद्धा पेज सिस्टम पुन्हा एकदा लक्षात राहावं म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो. पेज सिस्टम इज सो सिंपल. ते असं लक्षात ठेवायचंय 1 सन 2 शू 3 4 4 डोर 5 नाईट 6 वीक्स 7 हेवन 8 प्लेट 9 डाईन आणि 10 ला हेन घ्यायचंय. कारण आपला मेंदू नंबर लक्षात ठेवत नाही. 1 2 3 4 5 हे विसरतात, हे इकडे स्टोर होतात. त्यामुळे त्यांचा आपण जे पेज तयार केलेले आहे त्यांना जे दुसरं नाव दिलेलं आहे ते लक्षात ठेवायचं. आता पहिलं वाक्य आहे बघा, ही शुड बी अ गुड मोटिवेटर. आता हे वाक्य लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला हा जो भाग आहे इथून इथपर्यंतचा ही शुड बी अ गुड हा ग्रामरचा भाग आहे. मराठीमध्ये याला व्याकरण म्हणतात. तर हा आपण हवा तसा मोल्ड करू शकतो. तुम्हाला फक्त हा शब्द लक्षात ठेवायचा आहे, मोटिवेटर. आता मोटिवेटर या शब्दामधून ना विद्यार्थ्यांच्या संकल्पना क्लिअर होत नाहीत. कारण मोटिवेटर म्हणजे नक्की काय हे आपल्याला त्याला दाखवता येत नाही. आता याच्यासाठी काय करायचं बघा, तर ही संकल्पना क्लिअर होण्यासाठी याचं 2 भागामध्ये रूपांतर करायचं. पहिला भाग घ्यायचा मोटी आणि दुसरा घ्यायचा वेटर. कारण आपला मेंदू फनी गोष्टी लक्षात ठेवतो, याचा उपयोग इथे बरोबर करून घ्यायचा. आता होणार कसं बघा, मोठी हा मराठी शब्द आहे. मोठी मोठी म्हणजे जाड, लठ्ठ. आणि वेटर म्हणजे हॉटेलमध्ये सर्व्हिस करणारी एखादी स्त्री, लेडी. तर समजा की अशी मोठी लेडी आहे जी हॉटेलमध्ये सर्व करते. तर ही मोठी वेटर म्हणजे मोठी लेडी गेली कुठे सर्व करायला, तर आपला हा पेग आठवायचा. सन सूर्यावर गेली आणि तिथे एका हॉटेलमध्ये ती सर्व करायला लागली. आणि तिथे विचार करा, सन म्हणजे भरपूर गरम असणार. तिचे पाय भाजायला लागले आणि ती अशी नाचायला लागली. मग बरोबर लक्षात कसं ठेवायचं, 1 सन, सनवर कोण गेले, मोटिवेटर गेली सर्व करायला. आणि मग हे वाक्य आपल्याला बरोबर आठवतं, ही शुड बी अ गुड मोटिवेटर. फिनिश. पहिलं वाक्य लक्षात राहिलं. आता दुसऱ्या वाक्याकडे जाऊ आपण. दुसरा पेग आहे आपला 2 शू. शू म्हणजे तुम्ही जे शू वापरता ते बूट. आता इथे शब्द आहे ऑब्झर्वर. ऑब्झर्वर मध्ये हा सुद्धा असाच शब्द आहे की इथे आपल्याला काही परफेक्ट वस्तू नाही त्या मुलाला दाखवता येत. पण इथून आपल्याला सर्व्हर हा शब्द काढला बाजूला तर मुलांना सर्व्हर समजतं. सर्व्हर वेगवेगळे असतात. आयडियाचे सर्व्हर आहेत, एअरटेलचे सर्व्हर आहेत. सर्व्हर मुलाच्या बरोबर लक्षात राहील. तर तो मुलगा ना या गोष्टीमध्ये स्वतः पाहिजे. म्हणजे समजा आपण सकाळी सकाळी दार उघडलं, बाहेर गेलो आणि आपले शू घेतले घालण्यासाठी, तर त्या शू मध्ये एक मोठा सर्व्हर होता आणि तिथून तुम्हाला तो बूट काढून पाय घालायचा होता. आता लक्षात कसं ठेवायचं, 2 शू. शू मध्ये काय होतं, सर्व्हर. आणि सर्व्हर वरून आपल्याला शब्द कोणता आठवायचा आहे, ऑब्झर्वर. एवढं आठवलं की हे वाक्य बरोबर लक्षात राहतं, ही शुड बी अ गुड ऑब्झर्वर. 2 वाक्य बरोबर पूर्ण झाली. आता बघा तिसरं वाक्य आहे, ही शुड बी अ गुड कम्युनिकेटर. इथे पण तोच प्रॉब्लेम आहे की कम्युनिकेटर हा शब्द मुलांच्या लक्षात राहत नाहीये आणि त्यासाठी संकल्पना कोणती वापरायची. तर याच्यामध्ये COM हा एक शब्द तयार होतोय, मुन्नी हा एक शब्द तयार होतोय. आता गंमत काय करायची बघा, आपला इथे कोणता आहे पेग, 3 ला आपण ट्री घेतले. तर आपण इथून बाहेर गेलो
आणि आपल्याला एक मोठंच्या मोठं ट्री दिसलं, हिरव्या हिरवे गार पानं आहेत त्याच्यामध्ये, आणि त्या ट्रीवर मुन्नी बसली. मुन्नी लक्षात राहत नसेल ना तर सलमान खानचा पिक्चर लक्षात ठेवा, त्याच्या एका पिक्चर मध्ये मुन्नी होती बघा. आणि तेही लक्षात राहत नसेल तर तुम्हाला ती पण मुन्नी माहित आहे, तर ती मुन्नी जरी लक्षात ठेवली तरी चालेल. तर ह्या ट्रीवर ना ती मुन्नी बसली आणि ती गाणं म्हणते, कम मुन्नी केटर केटर, कम मुन्नी केटर केटर. आणि मग बरोबर हा शब्द ना लाईफ टाइम लक्षात राहतो, कम्युनिकेटर. पण किती नंबरला वाक्य आहे? न बघता सुद्धा सांगता आलं पाहिजे. 3 = ट्री, आणि त्या ट्रीवरती मुन्नी बसली होती आणि तिथं वाक्य आहे कम्युनिकेटर. बस तिसरं वाक्य बरोबर लक्षात राहिलं, ते असं आहे, ही शुड बी अ गुड कम्युनिकेटर. आता त्या मुलाला जरी तुम्ही पुन्हा विचारलं यार तुझं पहिलं वाक्य काय आहे, तो बरोबर त्याच्या मेंदूवर ताण देईल आणि पहिला पेग आठवेल. 1 = सन. सनला कोण गेलं होतं? मोटिवेटर. मग तो वाक्य बरोबर सांगेल, ही शुड बी अ गुड मोटिवेटर. बस तुम्हाला मुलाला असं ट्रेन करायचं. ते चौथं वाक्य घ्या, ही शुड बी इंटेलिजंट. आता इथे पण तोच प्रॉब्लेम आहे, इंटेलिजंट हा शब्द नाही मुलांच्या लक्षात राहत. तर त्याचे 2 पार्ट करा. त्यामध्ये पहिला भाग येईल इंटेल, कारण इंटेल मुलांना लक्षात राहतं, कारण आपण कॅम्प्युटरमध्ये हा शब्द वारंवार येतो. आणि एजंट हाही शब्द लक्षात राहतो. आता इथे 4 नंबरला हे वाक्य जर आपल्या ब्रेन मध्ये लिंक करायचं असेल तर 4 नंबरचा आपला जो पेग आहे तो आहे डोअर. डोअर उघडलं, बाहेर गेला तुम्ही, तर तिथं खूप सारे एजंट आले होते. आणि ते काय घेऊन आले होते? इंटेलचं प्रॉडक्ट घेऊन आले होते तुम्हाला प्रेझेंट देण्यासाठी, रंगीबेरंगी. मग तुम्ही लगेच त्यांच्या हातात हात देता आणि त्याला थँक्यू म्हणता की यार तुम्ही मला एवढं चांगलं प्रेझेंट घेऊन आला. आणि पटकन तुम्हाला जेव्हा पुन्हा परीक्षेत विचारेल किंवा कुणी प्रश्न विचारेल तेव्हा सांगता आलं पाहिजे की फॉर डोअर. डोअरला कोण आलं होतं? इंटेल एजंट. आणि हे वाक्य बरोबर तयार करून घ्यायचं, ही शुड बी अ गुड इंटेलिजंट. फिनिश. किती सोपं आहे बघा. ज्या गोष्टीसाठी मुलांना आपण वारंवार पनिश करतो, तुला काही येतच नाही, तू गाढव आहेस, गधा आहेस असं जे आपण म्हणतो, त्यापेक्षा जर आपण आपली टीचिंग स्किल बदलले, पॅरेंट्सनी मुलांना शिकवण्याच्या पद्धतीमध्ये बदल केला, स्टडी घेण्याच्या पद्धतीमध्ये बदल केला, तर तुम्हाला आपलातून यश मिळू शकतं. आणि हे शक्य आहे फक्त NLPच्या माध्यमातून. 5वा जो शब्द आहे, ही शुड बी अ पंक्च्युअल. सिंपल आहे. आपला 5वा जो पेज आहे तो 5 = नाईफ असं वापरलंय आपण. नाईफ मीन्स सुरा. तर तो सुरा तुम्ही घेताय आणि एका गाडीचा टायर पंक्चर करताय. बरोबर तुमच्या लक्षात राहील, 5 नाईफ पंक्च्युअल. आणि मग ते वाक्य करेक्ट जोडून घ्यायचं, ही शुड बी पंक्च्युअल. 6 हे वाक्य कसं लक्षात ठेवायचं बघा, ही शुड बी अ ह्युमिलियस. तर याच्यामध्ये हा शब्द सुद्धा पुन्हा तसाच आलेला आहे. तर याच्यामध्ये रस हा एक शब्द आपल्याला तयार होतोय आणि हम हा एक तयार होतोय. तर इथे आपण आमरस असा शब्द लक्षात घेऊ. आणि पेग कसा बनवायचा बघा, 6 = विक्स. आमरस तुम्ही तयार केलेला आहे आणि त्या आमरसामध्ये तुम्ही विक्स टाकून हलवले, डोक्याला लावता ते, आणि ते तुम्ही तुमच्या मित्रांना देताय, सर्व करताय. खा, मस्त आहे आमरस, छान आहे. आणि खाल्ल्यावर मग तुमच्या तोंडाचा आगाग होते. आता हे तुमच्या मेंदूशी कनेक्टेड झालं, लिंक झालं. 6 नंबरला काय हे विचारलं तर मुलगा झोपेतही सांगेल 6 = विक्स ह्युमिलियस. ओके. 7ला आपला पेग आहे हेवन. ही शुड बी अ गुड लीडरशिप क्वालिटीज. लीडरशिप क्वालिटीज ही दाखवण्यासारखी वस्तू नाहीये, पण लक्षात कशी ठेवायची याच्यासाठी टेक्निक वापरणं गरजेचं आहे. आणि हे टेक्निक अभ्यासात कुठे शिकवलं जात नाही. क्वालिटी हे फेमस आईस्क्रीम आहे, सगळ्या मुलांना माहिती आहे. तर तुम्ही क्वालिटी लक्षात ठेवा ना, आईस्क्रीमचं नाव लक्षात ठेवा. 7 हेवन म्हणजे तुम्ही स्वर्गात गेलाय, तिथं तुम्हाला इंद्र, परी, अप्सरा सगळे बसलेले दिसलेत
आणि ते सगळे क्वालिटी आईस्क्रीम खातात. हे एकदा काही ते लिंक झालं की हे बरोबर आठवतं, लिडरशिप क्वालिटीज. म्हणजे 7वा शब्द बरोबर लक्षात आलेला. 8 इज इक्वल टू आपण इकडे घेतलेला आहे प्लेट. आता यामध्ये वाक्य आहे ही शुड बी अनबेज्ड. आता यामध्ये हाही शब्द पुन्हा तसाच आलाय, तर याच्यामध्ये बाई हा शब्द आपण तयार करून घेऊ. बाई म्हणजे घरामध्ये कामाला येते ती बाई. एखाद्या दिवस बाई कामाला आलीच नाही तर ही प्लेट तुम्ही धुताय, साफ करताय. एवढं लक्षात ठेवलं की तुम्हाला 8 नंबरचं वाक्य सहज आठवेल. ही शुड बी अनबेज्ड. पुढे 9 नंबरला आहे ही शुड बी अ डिलाइटफुल. डिलाइटफुल याच्यामध्ये सुद्धा तोच प्रॉब्लेम आहे. तर याच्यामध्ये लाईट हा शब्द आपल्याला आठवेल. लाईट मध्ये आपण ट्यूबलाईट पकडू. तुम्ही डायनिंग टेबलवर तुमच्या गेलेले आहेत तर आपण लाईटला डाईन शब्द घेतलाय. आणि तिथं तुम्हाला सकाळी ब्रेकफास्टला वेगवेगळे जे खायचे पदार्थ आहेत ते द्यायच्या ऐवजी तिथे तुम्हाला छोट्या छोट्या ट्यूबलाईट दिलेल्या आहेत खायला, आणि त्या ट्यूबलाईट तुम्हाला खायचे आहेत. बघा, लॉजिक लावायचं नाही, कल्पना करायची. आपण तिथे आहोत असं समजायचं, आणि मग आपल्याला हा शब्द बरोबर लिंक होतो. 9 इज इक्वल टू डाइन. तिथे आहे आपला लाईट हा शब्द म्हणजे डिलाइटफुल, हे आपल्याला तिथे वापरायचं आहे. मग हाही शब्द तयार झाला. 10 नंबरला आहे ही शुड हॅव पेशन्स. आपला 10चा पेग काय आहे? हेल्प. आता आपण समजा की तुम्ही तुमच्या क्लासरूम मध्ये गेला आणि दार उघडलं तर बेंचवर सगळ्या पेशंट आहेत. पण पेशंट कोण आहेत? हे नाहीत, कोंबड्या आहेत, कोंबड्या. आणि त्या सगळ्या कोंबड्यांना सलाईन लावून ठेवलंय तुमच्या शिक्षकाने. आता ही विनोदी कल्पना तुमच्या ब्रेन मधून कधीही जाणार नाही. तर हे एवढं मोठं उत्तर तुम्ही पुन्हा लिहायला बसला तर तुम्हाला फर्स्ट टू एंड 10 वाक्य सहज आठवतील, आणि तुमचा हा आन्सर किंवा निबंध सुपर डुपर हिट होईल. यासाठी तुम्हाला वेगळं असं काही करायची गरज नाहीये. NLP वापरा आणि टेन्शन मुक्त स्टडीचा आनंद घ्या. याच्या खाली स्वाध्याय मुद्दाम दिलेले नाहीत, कारण आपला जो हिंदी सेक्शन आहे, हिंदी सेक्शन मध्ये तुम्ही जा. हिंदी सेक्शन मध्ये याच्यावरचे स्वाध्याय दिलेले आहेत, ते स्वाध्याय सोडवा. अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न घ्या. म्हणजे जसं इथे आपण टीचर घेतले तर टीचरच्या ऐवजी दुसरा शब्द घ्या. क्वालिटी ऑफ फादर, क्वालिटी ऑफ स्कूल, क्वालिटी ऑफ मार्केट. जे तुम्हाला वेगवेगळे शब्द येतील ते घ्या, आणि याच्यावरचे मग स्वाध्याय तुम्ही 4, 5, 6 जेवढे होतील तेवढे सोडवा. आता यानंतर मी फक्त पॅरेंट्ससाठी बोलतोय. तुमच्या लक्षात आलंच असेल की ही एक अत्याधुनिक टीचिंग पद्धती आहे. जर या पद्धतीने शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वर्गामध्ये शिकवलं तर सगळ्या मुलांचं नैराश्य दूर होईल, मुलांना आनंद वाटेल, शिक्षणामध्ये खरी मजा येईल. आणि ज्या गोष्टीसाठी मुलं कायमस्वरूपी मला हे जमणार नाही असं म्हणतात, तीच मुलं मोठ्या ईर्ष्येनं अभ्यासामध्ये हृदयापासून उडी मारतील आणि त्यांना जे हवंय ते मिळवतील. आता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? सिंपल गोष्ट आहे, आमच्या नंबरवर एक कॉल करायचा आहे आणि हा कोर्स तुम्ही चक्क 1000 रुपयात 1 वर्षासाठी घ्यायचा आहे. याचा जो पूर्ण भाग आहे हा वेगवेगळ्या 26 लेसन मध्ये आम्ही फ्रेम केलेला आहे, बनवलेला आहे. तुम्हाला जर हा हवा असेल तर आम्ही तुम्हाला आमच्या वेबसाईटचं लॉगिन आयडी आणि पासवर्ड देतोय. तुम्हाला फक्त 1000 रुपये भरायचे आहेत आणि हा कोर्स आपल्या मुलांसाठी घरी चालू करायचा आहे आणि मुलांच्या सोबत स्वतः बघायचं आहे आणि त्यांच्याशी चर्चा करायची आहे. रिझल्ट 101% मिळतातच, कारण हे टेक्निक जगात सगळीकडे वापरलं जातं. भारतामध्ये अजून तेवढा प्रसार नाहीये, तर याचा प्रसार करण्यासाठी आम्ही याच्यामध्ये ॲफिलिएट मार्केटिंग हाही फंडा वापरलाय. तुम्हाला हे आवडलं आणि तुम्ही तुमच्या वेबसाईटमध्ये जाऊन एक रेफर लिंक आहे ती काढून जर दुसऱ्याला दिलं तर प्रति रेफर तुम्हाला 300 रुपये आम्ही देणार आहोत. समजा तुम्ही 100 माणसांना हा कोर्स रेफर केला
मी विकास म्हणत नाही, रेफर करा. आपण सांगतोच एखादी चांगली गोष्ट असल्यावर तर तुम्हाला 30,000 रुपये मिळणार आहेत. त्यानंतर त्याच्या खाली कुणी रेफर केलं तर अजूनही पैसे मिळणार आहेत. याचे डिटेल्स मी आता इथं सांगत बसत नाही, पण हा एकमेव असा कोर्स आहे की जिथं तुम्हाला मुलांना योग्य करिअर, योग्य शिक्षण, स्वतःची मेमरी या गोष्टी वाढवता येतीलच, पण चांगले पैसे सुद्धा कमवता येतील. त्यामुळं अजिबात वेळ घालवू नका. आजच कॉल करा आणि NLP बुक करा. धन्यवाद.